उपस्थित सन्मान्य स्वातंत्र्य सैनिक, सन्मान्य खासदार, जिल्ह्यातील सर्वसामान्य आमदार, लोकप्रतिनिधी, उपस्थित अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू आणि जिल्ह्यातील माझ्या सर्व लाडक्या भगिनींनो, सर्वप्रथम आपण सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घटना व मसुदा समितीने तयार केलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्या देशाच्या जागतिक पातळीवर सार्वभौम लोकशाही व प्रजासत्ताक देश म्हणून ओळख निर्माण झाली आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून देखील आपण अभिमानाने संबोधितो. भारताचे संविधान तयार होण्याची प्रक्रिया दीर्घ, सखोल आणि लोकशाही मूल्यांवर आधारित होती. संविधान सभेची स्थापना डिसेंबर 1946 मध्ये झाली. संविधान निर्मितीची प्रक्रिया सुमारे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालली. विविध विषयांवर सखोल चर्चा करून जगातील अनेक देशाच्या संविधानाचा अभ्यास करण्यात आला. जगातील अनेक देशांची संविधान पाहून आपल्या देशाला योग्य अशी तरतुदी त्यात घेतल्या गेल्या आहेत. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान मंजूर झाला आणि 26 जानेवारी 1950 पासून ते देशात लागू झाले. या संविधानामुळे आपल्याला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही मूल्य मिळाली. त्यामुळे आज प्रत्येक नागरिकाला अधिकार मिळाले आणि कर्तव्यांची जाणीवही झाली. भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नाही, तर ते आपल्या देशाचा आत्मा आहे. सर्व नागरिक समान आहेत हा संदेश संविधान देतो. आज या दिवशी आपण स्वातंत्र्य सैनिक, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांचे स्मरण करतो. त्यांच्या त्यागामुळे आपण आज स्वच्छ आणि मोकळ्या वातावरणात आहोत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. माय इंडिया माय वोट ही थीम, तर सिटीजन ॲट द हार्ट ऑफ इंडियन डेमोक्रेसी हे घोषवाक्य ह्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या आयोगाकडून देण्यात आले होते. आपल्या जिल्ह्यात 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. लोकशाही मजबूत होण्यासाठी मतदान करणं हे खूप महत्वाचे आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यामुळे गावांचा विकास होतो. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने नक्की मतदान करावे. योग्य आणि काम करणारे लोकप्रतिनिधी निवडणे ही आपली जबाबदारी आहे. सर्वांनी निर्भयपणे आणि उत्साहाने मतदान करावे. मतदान करा, लोकशाही बळकट करा या संदेशा मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे असे मी सर्वांना आवाहन करतो. प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्साहाचा दिवस नसून संविधानातील मूल्य आचरणात आणण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. कायद्याचे पालन करणे, एकमेकांशी प्रेमाने वागणे, जात धर्म विसरून माणुसकी जपणे, स्त्री पुरुष समानता राखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि देशाची एकता टिकवणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी असा संकल्प करूया की आपण संविधानाचा मान ठेवू, प्रामाणिक आणि जबाबदार नागरिक बनू, लोकशाही मजबूत ठेवू आणि देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देऊ. शेवटी प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.